एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन. आधुनिक विज्ञान ऋषी एपीजे अब्दुल कलाम. भारतानं जेव्हा 21व्या शतकात प्रवेश केला त्याच वेळी अब्दुल पकीर जैनलाबुद्दीन अर्थात एपीजे अब्दुल कलाम नावाच्या एका द्रष्टा शास्त्रज्ञानं भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. रामेश्वर सारख्या एका छोट्या गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतलेल्या कलामांनी पुढे अवघ्या भारताला अण्वस्त्र जगात शक्तिशाली बनवलं. हजारो शाळांमधून शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणारी व्याख्यानं दिली. एकेकाळी रामेश्वरच्या गल्लीबोळात चरितार्थासाठी वर्तमानपत्र विकणारा हा मुलगा पुढे भारतरत्न बनला. त्याची कथा एका स्वप्नासारखी प्रेरणादायी ठरली. अध्ययन, संशोधन, मार्गदर्शन ही त्यांनी आपल्या आयुष्यभराची त्रिसूत्री मानली. त्यांचं या देशावरचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी आम्हाला स्वप्न पाहायला, स्वप्न जगायला आणि त्यासाठी झटायला शिकवलं. विंग्स ऑफ फायर हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करावी याची जणू भगवद्गीताच ठरली. आपल्या तमिळ भाषेचा सार्थ अभिमान असणाऱ्या या प्रखर राष्ट्रभक्तानं पुढे अनेक परदेशी विद्यापीठांनी मानद पदव्या प्रदान करण्यात धन्यता मानली. पण त्यांच्या साध्या राहणीत, उच्च विचारसरणीत या यशानं तसूभरही फरक पडला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.